सत्कार चालू आहे. पण सगळ्यात महत्वाचं माझे एवढे विद्यार्थी एकत्र जमून केलेला सत्कार हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या सत्काराने खूप भावना प्रदान झालेली आहे. आणि खरं सांगायचं तर मी खरं वेगळं असं तुमच्यासाठी काही केलेलं नव्हतं. माझ्या घरामध्ये शिक्षकाचा वारसा आहे. माझे आजोबा पणजोबा, माझी आई वडील, बहीण भावंड, काका मामा हे शिक्षक आहेत. आणि त्यांना शिक्षक म्हणून बघताना माझे आई वडील तर आदर्श शिक्षक होते, नुसते नव्हते, खरोखरीच होते. मी त्यांना नेहमी बघितलेलं आहे, काम करताना बघितलंय, काही चार्ट तयार करताना बघितलंय, मुलांसाठी काहीतरी खेळणी करताना बघितलं, अक्षर त्यांचं सुंदर फळ्यावरती मी बघितलंय. आणि हे बघताना माझ्यामध्ये ते गुण आले तर म्हणजे मी हे काही केलं नाही तर विषयच नाही टाईप, त्यामुळे करायला पाहिजे होतं. आणि तेच मी तुमच्यासाठी घेतो. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेस्टिसाइडला जे मुलं प्रवेश घ्यायची त्यांना मी 2 गाण्या डाउनलोड करायला लावल्या. एक म्हणजे हे जीवन सुंदर आहे आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं. बऱ्याच वेळा आपण पाहतो कॉलेजचा विद्यार्थी काही छोटीशी गोष्ट झाली तर आत्महत्या करतोय किंवा ते प्रमाण झालेलं. माझी मुलं तर पेस्टिसाइड हँडल करणार होती आणि ती पेस्टिसाइड आमची उघड्यावर असणार होती. म्हणून मी ठरवलं की आपल्याला या मुलांना असल्या गोष्टींपासून परावृत्त करायचे. त्यामुळे हे नक्की केलं. दुसरी गोष्ट मी केली, त्यांना मी सांगायचे तुमचे आई वडील हे कष्टाळू आहे, काम करतायत, शेतामध्ये राबतायत आणि तुम्हाला पैसा पाठवत आहेत. तुम्ही ठरवा की 2 वर्ष तुम्ही काम करणार की आता तुम्ही मजा करणार. 2 वर्ष तुम्ही अभ्यास करणार की 2 वर्ष मजा करणार. 2 वर्ष अभ्यास केला तर आयुष्यभर मजा आहे आणि जर आता 2 वर्ष तुम्ही मजा केली तर आयुष्यभर सजा. त्यामुळे ती मुलं बरोबर लाईनला यायची. आणि हे कधी कधी मला कडकपणे म्हणून बोलायला लागलं. कधी कधी मुलं कॉमन ऑफ देतात. मी त्यावेळी त्यांना म्हणायची अरे वा छान केलं तुम्ही, आमचा तर पगार चालू होता, तुमचं नुकसान झालं, हे मी बोलले. पहिल्या दिवसापासून मी विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड मेंटेन केलं की ज्याच्यामध्ये सगळे कॉन्टॅक्ट होते, फोटो होते आणि त्याच्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांशी परत जुळणं सोपं झालं. विद्यार्थ्यांना हे इम्प्लाइड ट्रेनिंगसाठी पाठवलं. त्या इम्प्लाइड ट्रेनिंगच्या माध्यमातून आमच्याकडे पण नॉलेज आलं, कारण मला तर पेस्टिसाइड मधला फी पण माहित नव्हता. अशा वेळेला हे सगळं करायचं म्हणजे खूप मोठं आव्हान होतं. ना पुस्तकं होती लायब्ररी, ना दुकानात पुस्तकं होती. मी अप्पा म्हणून चौक माझ्या गाडीच्या वेळेपर्यंत 1 दुकान धुंडाळून द्यायची, पण मला ते मिळायचं नाही. लायब्ररीत बसायची, एनसीएलची पुन्हा म्हणजे माहेरला आले तरी मी माहेर पण काही उपभोगलं नाही. मी कायम अशा गोष्टींना महत्व दिलं. एलजी कॉलेजची लायब्ररी, पॉलिटेक्निकची लायब्ररी याच्यातलं पुस्तकं करून थोडा सिलेबस ऍड करत गेले आणि मग तयार झाला तो आताचा ऍडव्हान्स सिलेबस. आता एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतंय आणि आता आपण काय वाटेल त्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या आवश्यक आहे. नेहमी म्हटलं जायचं, हुंडीवाले सर नेहमी म्हणायचे वी आर क्रिएटिंग द ट्रेन्ड मॅन पॉवर रिक्वायर्ड फॉर इंडस्ट्री. त्यामुळे आपण ती तयार करत गेलो. सगळ्या डायरेक्टर्सनी म्हणजे आता इथे माऊलीकर सर आहेत, हुंडीवाले सर आहेत आणि आमचे दलाल सर आहेत, या सगळ्या डायरेक्टरांनी आणि अजून बाकीचे यांनी सगळ्यांनी फ्रीडम दिली. रिसर्चचं फ्रीडम दिलं, सिलेबस ट्रेनिंगचं फ्रीडम दिलं, ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करण्याचं ट्रेनिंग दिलं. आणि आज तर मला दलाल सरांनी एवढं मोठं केलं की अॅल्युमिनी मीट एका ठिकाणी नाही 3 ठिकाणी आयोजित केल्या. इतकी मुलं मला भेटली, मला कधी भेटून शकणार नव्हते असे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले. किती लांबून विद्यार्थी आले याची तुम्ही कल्पना करणार नाही. अगदी मणिपूर पासून, हैदराबाद पासून सगळी मुलं इथं आलेली आहेत. तर हे सगळं यांच्यामुळे शक्य झालं. आता या अॅल्युमिनीचा उद्देश अजून एक काय आहे, अॅल्युमिनियमच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण एकत्र येतात. एक आता मोठा ग्रुप तयार होणार आहे. या ग्रुपवरती कोणतेही आवांतर मेसेजेस नको. आपल्याला फक्त मेसेज पाहिजे, हे कामाचे मेसेज पाहिजे. नो गुड मॉर्निंग, नो गुड इव्हनिंग आणि कुठल्याही शुभेच्छा नको, कारण नाहीतर महत्वाचा मेसेज शोधायला खूप वेळ जातो. त्यामुळे कुठलेही असे मेसेज टाकायचे नाही. कुणाला जर एखादी गोष्ट आवडली फक्त सम करायचे, म्हणजे तो मेसेज डिलीट करायला कामाच्या माणसांना वेळ लागणार नाही. त्यामुळे ही तुम्हाला रिक्वेस्ट असेल. आपल्या या खानदेशच्या मुलांनी जे पूर्वी कॅम्पस इंटरव्ह्यूनी सिलेक्ट झालेले होते त्यांनी आता कॅम्पस आपल्याकडे आणले. त्याच्यामुळे अजून एक नवी संकल्पना इथे आलेली आहे की आपलाच विद्यार्थी आपल्या मुलांना घेतो. याची कारणं 2 झाली.
त्यांच्या कंपनीचा ओनर म्हणायचा तुझ्यासारखाच कष्टाळू मुलगा आहे. खानदेशची मुलं ही प्रामाणिक आहेत आणि कष्टाळू. हा आपला फायदा होत चाललेला आहे आणि सगळे मिळून आपण या ग्रुपला मोठं करूया. मला सगळ्यांचे आभार मानायचे माझ्या घरातल्या कुटुंबियांचे. माझे आई वडील म्हणजे वडील आता नाही आहेत माझे, परंतु त्यांनी जे काही संस्कार दिले, आईने जे संस्कार दिले आम्हाला पोटाला धरून ती शाळेला जेव्हा घेऊन जायची, डेक्कन पर्यंत जवळपास 5-6 किलोमीटर पायी चालायला लागायचं. अशा वेळेला ती आमच्याकडनं प्रसिद्धी सांगा वगैरे अशा गोष्टी करून घ्यायची. अशी खूप अभ्यास करून घेतला. त्यानंतर माझ्यासाठी खास आलेले माझी मावशी आणि काका. माझे काका हे केमिस्ट्रीचे प्राध्यापक, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी केमिस्ट्री हा विषय निवडला. माळी सरांच्या बद्दल बोलायचं होतं पण आता ते गेलेले आहेत. परंतु माळी सरांनी जेव्हा शिकवायला सुरुवात केली आमच्या क्लासवर, त्यांचा हस्ताक्षर बघून, त्यांनी काढलेली स्ट्रक्चर बघून मला ती केमिस्ट्री अवघड वाटायची जी पूर्वी, ती मला सोपी वाटायला लागली. तर खरोखरी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पाहिजे. तर अशा या गोष्टी आणि पुण्याच्या आणि किती आधार मानून मी विद्यार्थ्यांकडनं पण शिकले. जसे की ओजेटीला मुलं जायची, ती येताना जे काही एक्सपेरिमेंट प्रोजेक्ट त्यांचा जो रिपोर्ट लिहून आणायची, त्याच्यातनं प्रॅक्टिकल निर्माण केलं, त्यातनं मी शिकले, त्यातनं आपण याला शिकवता यायला. मग करोनाच्या काळात आपण शिकू शकत नव्हतो, प्रॅक्टिकल घेऊ शकत नव्हतो. परंतु आमच्या सिंगापूरच्या एका विद्यार्थ्याने श्रीकांत आयरकर यांनी काही प्रॅक्टिकल्स रेकॉर्ड केली आणि ती आम्हाला पाठवली. मी काय केलं की लेक्चर झालं ना ऑनलाईन, की एका विद्यार्थ्याला मी बोलवायची, इन्व्हाइट करायची त्या मीटला, आणि तो 10 मिनिटं बोलायचा. मग तो याचे अनुभव सांगेल, तुम्ही काय करा हे सांगेल, आणि त्याचा फायदा कोरोनाच्या काळात सुद्धा मुलांमधली म्हणजे ते शांत बसले नाही, त्यांच्यामध्ये पद्धत किती नेहमी कायम राहिली आणि त्यामुळे मुलं आपली तयार झाली. असा एक छोटा जे माझ्या हातात होतं. आता उदाहरणार्थ मोबाईलवरती त्यांना म्हटलं तुम्ही नोट्स रेकॉर्ड करा आणि त्या कोणाला ऐका, नाही तर मोबाईलचा उपयोग काय, तुम्ही ज्या दुसऱ्या काही गोष्टींमध्ये वेळ व्हायला लावतात त्याच्यापेक्षा हे करा. तर असं काही विद्यार्थ्यांच्या आवाजात त्या नोट्स पण मी रेकॉर्ड करून घेतल्या. कारण का जी मुलं तेवढं वाचूही नाही शकत आहेत, त्यांना निदान कानावर पुन्हा पडून त्यांना चांगल्या प्रकारचं हे बोलता येऊ शकेल आणि लिहिता येऊ शकेल. लिहिता येण्यासाठी स्पेलिंगचे टेस्ट होत्या. इंग्लिश हस्ताक्षर सुंदर व्हावं, मराठी हस्ताक्षर सुंदर व्हावं म्हणून मे महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या ज्या असतात त्याच्यामध्ये त्यांना रोज एक पान यायला हवं. त्यांना बाकीच्या मुलं हसायची, ते म्हणायचे इतके वर्षापासून इंग्रजी शिकतोय, ग्रामर वगैरे तुला आता काय गरज आहे, शुद्ध लिंगाची काय गरज आहे. परंतु त्यांनी ते मी सांगेल तसं केलं. तर या सगळ्या मुलांची जी आभारी आहे की ज्यांनी माझं ऐकलं, आणि म्हणून आपल्याला हे दिवस दिसतात चांगले की आपली मुलं जिथं आपल्या विद्यापीठाला कोणी ओळखत नव्हतं तिथं विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःचा डोसा निर्माण केला आहे. तिथे आपली मुलांची मागणी आता व्हायला लागली. ज्या कंपनीज अशा होत्या की जिथे आपली एकही विद्यार्थी नव्हता, तिथे आता 80% विद्यार्थी R&D डिपार्टमेंटला आहेत. तर अशा प्रकारे आपली घोडदौड चाललेली आहे. मी हे उदाहरण फक्त आता पेस्टिसाइडचं दिलेलं असलं तरी 6 विषय हे आपल्या परीनं आमच्याकडे येतच आहे आणि त्या सगळ्या विषयांच्या प्राध्यापक अशाच प्रकारची काळजी घेतात विद्यार्थ्यांची. बरेच वेळ मेंटर मेंटीचं बोलणे करतो. मी म्हणजे मेंटर मेंटीची गरज काय, आम्ही रोज मेंटर मेंटी करतो, रोज मुलांचे प्रॉब्लेम सोडवतो. मग रोज कोणताही विद्यार्थी आपल्याला फोन करू शकतो, आपल्या केबिन मध्ये येऊ शकतो आणि आपल्याशी बोलू शकतो, आणि त्याला गाईड करण्याचं काम आपण करतो. मी हॉस्टेलला होते, हॉस्टेलच्या आवारामध्ये मी जी झाडं लावली त्या झाडांना बघून S.S. पाटील सर म्हणायचे की काय जवळजवळ झाडं लावली, सगळी एकमेकात आता बसून जातील. पण काल मी त्या रस्त्याने गेले हेल्थ सेंटरकडे, त्यावेळेला बघितलं इतकी दाट सावली आहे आणि त्या सावलीच्या खाली सुंदर लॉन अशी तयार झालेली आहे. तर हा जो काही प्रयत्न केला, हॉस्टेलच्या आवारात झाडं लावली, केमिकल सायन्सच्या जवळपास झाडं लावली. मी मानधन माझं 25,000 रुपयाचं संपूर्णपणे झाडं आणण्यासाठी खर्च केलं. काही झाडांची लागवड ही कशी करायची हे मी माझ्या भावाकडनं शिकले. तो काय करायचा, बिया म्हणजे कोणतेही फळ खाल्लं की बिया खिडकीमध्ये ठेवायच्या, त्या बिया गावाला जाताना टाकत जायचं, हे शिकलो. ते ट्रेकिंगला जाताना तो घेऊन जायचा. तशी इथे पण मी केलं. मुलांच्या कॉम्पिटिशन्स लावल्या सीड कलेक्शनच्या, आणि त्यातून जे सीड्स कलेक्ट झाल्या त्याची नर्सरी केली. नर्सरीसाठी लागणाऱ्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या कॅन्टीन मधनं गोळा केल्या, जे आपल्या विद्यापीठाच्या आवारात पिशव्याचा काही उपयोग नाही. तर अशा पिशव्या गोळा करून त्याच्यामध्ये झाडं लावली. वडाच्या झाडाचं
छानपैकी एअर लेअरिंग करून 5-5 फुटाची झाडं एका वेळेला तयार केली. बिल्डिंगच्या मागे कुठेतरी खबदाडात अशी झाडं उगवलेली असतात, जी उंच वाढतात आणि बिल्डिंगला धोका निर्माण करतात. अशी झाडं काढण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं आणि ती झाडं लावलेली आहेत. तर असं हे सगळं संवर्धनाचं काम मी केलंय, विद्यार्थ्यांचं, झाडांचं, आणि याच्यात मला खूप आनंद आहे. आज तुम्ही मला जो हा ठेवा दिलाय, आठवणींचा ठेवा, या हिंदोळ्यावर मी अनेक वर्ष हिंदोळ्यावरती मस्त जगत राहील, आनंदात राहील. आणि तुम्ही मला जे दिलेलं आहे हे भरभरून पुन्हा दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल. मी कदाचित एखादं शाळेत जाईल, तिथे काहीतरी विद्यार्थ्यांची बोलेल आणि आपला भारत कसा सुंदर, स्वच्छ, आनंदी होईल यासाठी मी प्रयत्न करते. तुम्ही सगळ्यांनी मला एवढं बोलण्याची संधी दिली आणि सगळा एवढा सन्मान दिला, त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. सॉरी आपण